सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भुजमधून अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। सलमानच्या घराबाहेरील गोळीबार सुनियोजित कट असल्याचा तपासात उघड, हल्लेखोरांकडून 4 वेळा गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार, दसरा चौकातून मवियाचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आज अर्ज भरणार, फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचं आयोजन। सांगलीत अखेर विशाल पाटलांची बंडखोरी, अपक्ष म्हणून अर्ज भरला, आज विशाल पाटलांचं शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान मोदींकडून ईडीचं समर्थन, केवळ 3% केसेस राजकीय नेत्यांवर, विशेष मुलाखतीत पंतप्रधानांचं वक्तव्य। निवडणूक रोख्यांमुळे राजकीय पक्षांना मिळालेल्या पैशांचा माग काढता आला, पंतप्रधानांकडून निवडणूक रोख्यांचं समर्थन, प्रामाणिकपणे विचार केल्यास विरोधकांना पश्चाताप होईल, मोदींचं वक्तव्य। निवडणूक रोख्यांबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देत आहेत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। संपूर्ण देशाला मान्सूनबाबत मोठा दिलासा, सरासरीपेक्षा 106% पावसाचा अंदाज, अल निनोचा प्रभाव ओसरला, जून ते सप्टेंबर चांगल्या पावसाचा अंदाज। सनरायझर्स हैदराबादचा आयपीएलच्या मैदानात पुन्हा भीमपराक्रम, हैदराबादने 19 दिवसात 10 धावांनी उंचावला सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।